थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी जाहीर झाली। नक्कीच मिलिंद देवरा हे काँग्रेसचे जे कद्दावर नेते होते, खासदार राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये, पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ते निवडूनही येतील असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे दिल्लीचा त्यांचा जो प्रवास आहे तो आता सुकर झालेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मिलिंद देवरा दक्षिण मुंबईचे एक मोठे नेते मानले जातात आणि आता त्यांच्या जागी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता त्यांच्या जागेवरती म्हणजे दक्षिण मुंबईची जी जागा होती त्या ठिकाणी आता नेमकं ही जागा भाजपला जाणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बऱ्याच चर्चा रंगतायत की या जागेवरती भाजपनं आधीपासून दावा केला होता आणि हेच कारण आहे की मिलिंद देवरा यांना शिवसेनेमध्ये घेण्यामध्ये भाजपचा देखील तितकाच मोठा हात आहे आणि भाजपकडून आता त्यांना शिवसेनेमध्ये पाठवल्यानंतर आता आपण पाहतोय की त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे एका तीरामध्ये दोन शिकार केलेले आहेत असं म्हटलं भाजपने तर वावगं ठरणार नाही। सगळी दृश्य जर आपण पाहिली आणि हा सगळा प्रसंग आणि हा घटनाक्रम पाहिला तर आपल्या लक्षात येतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। आपल्याला काम करायचंय। 50 वर्ष आपण काँग्रेसमध्ये काम केलं, 10 वर्ष निष्क्रिय राहिलो आणि ते कुठलाही आपलं ऐकून घेतलं गेलं नाही, कुठलीही बाब आपली ऐकली गेली नाही, कुठलीही दाद आपल्याला मिळाली नाही अशी सुद्धा खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। बोलायचं बरंच आहे पण काँग्रेसमध्ये इतका काळ राहिल्यामुळे मी फार काही बोलू इच्छित नाही असले की मिलिंद देवरा म्हणाले होते आणि आता त्यांचा दिल्लीचा जो मार्ग आहे, राज्यसभेचा जो मार्ग आहे तो सुखकर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। निखिला, आपण पाहतोय की या ठिकाणी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जी आहे ती मिलिंद देवरा यांना जाहीर झालेली आहे आणि ते निवडूनही येतील असं बोललं जात आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद। तर भाजपकडून 3 नावं जाहीर करण्यात आली, त्यामध्ये डॉक्टर अजित गोपछडे यांचं देखील नाव आहे। अजित गोपछडे नेमके कोण आहेत ते आपण पाहूया। अजित गोपछडे यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे। अजित गोपछडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले कार्यकर्ते आहेत।